लवकर संजय मुंडे यांनी एक विवादास्पद स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की शाहू महाराज हे इथले मूळचे नाहीत आणि ते दत्तक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ज्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेला नितांत आदर आहे. छत्रपतींच्या गादीवर ते विराजमान, त्याच्यामुळे त्या गादीचा अपमान जर कोणी करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला एक सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्या गादीचे ते वारसदार आहे. आता छत्रपती शाहूंच्या गादीचा मान राखायचा नाही तर का मोदीच्या गादीचा, म्हणजे जे मोदी आहेत तर मग त्यांच्या गादीचा मान राखायचा असे ह्यांना वाटतंय का? पण डुप्लिकेट शिवसेनेनं सर्व ताळतंत्र सोडलेलं आहे आणि ते आता छत्रपती शाहू महाराजांपर्यंत त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं ज्या पद्धतीनं बोलत आहेत ते योग्य नाही. छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि ज्यांनी वक्तव्य केलं ते डुप्लिकेट शिवसेनेचे उमेदवार आहेत. हा डुप्लिकेट माल कोल्हापूरची जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही इतकंच मी सांगतो. ठीक आहे, शाहू महाराजांविषयी असं बोलणं योग्य नाही एवढंच मी सांगेन. शेवटी ती शिवाजी महाराजांची छत्रपतींची गादी आहे आणि त्या गादीविषयी प्रत्येकानं सन्मान ठेवला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.